नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वायझेड फायनान्स. आज आपण करणार आहोत रिव्हिजन लेक्चर डिव्हिडंड पॉलिसी अँड फॉर्म व्हॅल्यूचा. ठीक आहे, उद्या पेपर आहे. एक लक्षात ठेवा, डिव्हिडंड पॉलिसीचे 3 फॉर्म्युला आहेत. ते 3 फॉर्म्युले तुम्ही रट्टा मारून जावा आणि मस्तपैकी कॅल्क्युलेशन नीट करा. गिवन प्रत्येक आपण गोष्ट मागच्या लेक्चरमध्ये सगळं सांगितलेलं आहे. फक्त एक थोडंसं रिव्हिजन लेक्चर आहे आणि एक छोटं कन्सेप्ट, एक छोटंसं फॉर्म्युला जे मी करणार आहे आता. एक लक्षात ठेवा, तुम्हाला 10 मार्क या डिव्हिडंड पॉलिसीमध्ये भेटून जातील कॅपिटल स्ट्रक्चरनुसार आणि ईव्हीनुसार. तिथे 10 मार्क भेटून जातील आणि उरलेला कॅश फ्लो फंड फ्लो मी टाकू शकणार नाही आता, कारण आता वेळ नाही आहे, कारण उद्याच पेपर आहे. आणि प्लस पॉईंट आहे की इथं 20 पैकी 20 तुम्हाला भेटू शकतात. तर परफेक्ट करून जावा. हे 10 मार्क डिव्हिडंडचे सोडू नका आणि ईव्हीए किंवा आपलं कॅपिटल स्ट्रक्चरचे हे पण 10 मार्क सोडू नका. खूपच इझी चॅप्टर आहेत. 20 पैकी 20 तिथं पडून जातील. कॅश फ्लो फंड फ्लो तिथे 5-6 मार्क, 25 मार्क, 26 मार्क तिथं पडून जातील. अजून 20 मार्काची थिअरी आहे, तिथे एक 10-20 मार्क पडून गेले तरी पण 40 पर्यंत तुमचा स्कोअर आरामशीर होईल. एक लक्षात ठेवा. चला आपण आता चालू करूया. डिव्हिडंड पॉलिसी अँड फॉर्म व्हॅल्यू. हे तुम्हाला माहित आहे की एकूण 3 प्रकारचे मॉडेल आहेत. कुठले कुठले? MM मॉडेल किंवा MM अप्रोच म्हणू शकतो याला. MM अप्रोच, वॉल्टर अप्रोच आणि काय जॉर्डन अप्रोच. ठीक आहे, प्रत्येकाचा आता फॉर्म्युला येतो. हे तुम्हाला माहित आहे. P0 इज इक्वल टू P1 प्लस D1 डिवायडेड बाय 1 प्लस K. हे तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, आणि VF इज इक्वल टू N प्लस डेल्टा N. हे ब्रॅकेटमध्ये टाकलं. P1 मायनस I प्लस E म्हणजे इन्व्हेस्टमेंट अँड अर्निंग आहे, ते लक्षात ठेवा, डिवायडेड बाय 1 प्लस KE. हे तुम्हाला फॉर्म्युला माहीत आहे. याला असं करतो. आता ह्याचा लिहितो. P0 इज इक्वल टू D प्लस R डिवायडेड बाय KE, E मायनस D ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय KE. ह्या फॉर्म्युला आहे. नंतर हा फॉर्म्युला इथं लिहितो. P0 इज इक्वल टू P1 1 मायनस B डिवायडेड बाय KE मायनस BR. हे तुम्हाला फॉर्म्युले माहीतच आहेत, हे लक्षात ठेवा. हे 3 फॉर्म्युले तुम्ही रट्टा मारून जावा. आणि एक छोटंसं कन्सेप्ट आहे, एक लक्षात ठेवा. कधी कधी क्वेश्चनमध्ये ना KE देत नाहीत आपल्याला, KE देत नाहीत, PE रेशिओ देतात. काय म्हणतात? PE रेशिओ, प्राइस अर्निंग रेशिओ हे देतात. काय पण देतात. आता एक क्वेश्चन मध्ये मी बघितलं तर 8% दिले होते, पण इथं PE रेशिओ आपल्याला माहितच नाही, कुठंच आपण पुटअप करू शकत नाही. पण KE काढण्यासाठी KEचा एक फॉर्म्युला आहे. KE इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय PE. बरोबर, म्हणजे आता काय नाही, इथं 1 डिवायडेड बाय 8% केलं ना तुम्ही, 12.5% येऊन जाते. हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे हे रिव्हिजन लेक्चर संपलेलं आहे. तुम्हाला काहीही अडल्यास इथं कमेंट करा. समजा तुम्हाला एक क्वेश्चन अडलाय तर तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन वायझेड फायनान्स सर्च करा, तिथं मला फॉलो करून मेसेज करा आणि फोटो पाठवा. मी तुम्हाला लगेच 5-10 मिनिटात ते क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो. काहीही टेन्शन घेऊ नका, होऊन जाईल आपलं. चला, गुड बाय बाय.